नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो. त्याच्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आजचा विषय सुद्धा खूप सेन्सिटिव्ह आहे. जसं आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो, म्हणजे हा सुद्धा विषय थंबनेलवरून तुमच्या लक्षात आला असेल की माहेरघर. म्हणजे पुण्यामध्ये आपण जसजसे वेगवेगळे व्हिडिओ घेतले की बेघरांना म्हणजे ज्यांच्याकडे घर नाहीये, जे बेघर आहेत त्या लोकांना किंवा ज्या लोकांना ते पुण्यामध्ये राहण्याची सोय नाही, अशा लोकांना पुण्यामध्ये राहण्याची सोय. पण त्या राहण्याच्या सोयीमधून सुद्धा तिथे काय होतं की तात्काळ काही लोकांना कमी दिवस ठेवलं जातं. तर अशा लोकांचं म्हणजे काही मतिमंद असतील किंवा काहींना मानसिक आघात झाला असेल, काहींवरती कुटुंबाने अन्याय केला असेल, काही मुली घर सोडून निघून आल्या असतील, तर त्यांना सुद्धा पोलीस सहकार्य किंवा त्यांना मदत, त्यांचे मुलं असतील तरी सुद्धा त्यांना म्हणजे औषधी चिकित्सा असतील, म्हणजे हॉस्पिटलची मदत असेल, बऱ्याच अशा गोष्टी आहेत की आपण आज त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत. तर हे जे माहेरघर आहे ते आहे मित्रांनो वाघोलीच्या पुढे थोडंसं वडू म्हणून गाव आहे, कोरेगावच्या तिथे, भीमा कोरेगावच्या तिथे वडू. तर त्या गावचं हे माहेरघर आहे, जे लुसी कुरियन ही जी महिला आहे, म्हणजे यांना आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय भरपूर पुरस्कार मिळालेले आहेत. नारी शक्तीचा म्हणून सुद्धा यांना पुरस्कार मिळालेला आहे. यांचा जन्म केरळ येथे झालेला आहे आणि यांनी ही जी माहेर संस्था आहे ती 1997 मध्ये स्थापन केली. त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 5 संस्था आहेत. त्याच्यामध्ये बुलढाणा आहे, रत्नागिरी आहे, त्यानंतर आपलं पुणे आहे आणि आणखी 2 ठिकाण आहेत. आणि पूर्ण भारतामध्ये 5-6 राज्यांमध्ये 65 संस्था आहेत की ज्या आणखी त्यांना सरकारची कुठलीही मदत नसताना त्या या चालवतात. त्याच्यामध्ये काय होतं की महिलांचं पुनर्वसन केलं जातं किंवा ज्या अनाथ मुली येतात त्यांची लग्न लावली जातात, त्यांना शिकवलं जातं, स्वतःच्या पायावरती उभं केलं जातं, त्यांना मशीनचे क्लास शिकवले जातात, कॉम्प्युटर शिकवलं जातं. भरपूर स्वावलंबनाची जी कार्य आहेत त्यांचं मनोधैर्य उंचावलं जातं. असं समुपदेश या ठिकाणी वाघोलीच्या वडू येथे केला जातो. आणि अनेक जे आपल्या इथं पुण्यामध्ये जे मी तुम्हाला सांगितलं 5 बेघर जे निवास आहेत, म्हणजे नाईट शेल्टर किंवा डे शेल्टर असेल, तर इथून सुद्धा जे 2-2, 3-3 महिने तिथे राहिलेल्या महिला आहेत, पुरुष आहेत, तर त्यांना सुद्धा पुनर्वसनासाठी तिथे पाठवलं जातं. मग त्यांच्या हॉस्पिटलचे काही खर्च असतील किंवा काहीही प्रॉब्लेम असतील तरी त्यांना त्यांच्या पायावरती त्या ठिकाणी उभं केलं जातं आणि 2-3 टायमाचं अन्न सुद्धा पुरवलं जातं. तर मित्रांनो, अशा या लुसी दिदी ज्या आहेत त्यांनी हे सर्वात महान कार्य म्हणजे मदर टेरेसा यांचा वारसा घेऊन हे आपल्या जे जिजाऊ आहेत ते तर बुलढाण्याला सुद्धा चालू केलेलं आहे. तर त्यांच्या कार्याचा मेन उद्देश असा होता की ज्यावेळी 1990 साली त्यांच्या समोर एका गरोदर महिलेला तिच्या नवऱ्याने जाळलं गेलं आणि हॉस्पिटलमध्ये ती तडफडत असताना लुसी कुरियन यांनी सुद्धा मदत केली, परंतु त्या ठिकाणी वाचू शकल्या नाही. त्यावेळी त्यांनी ठरवलं की मनात एक ध्येय ठेवलं की मला या लोकांसाठी काहीतरी करायचंय. म्हणून त्यांनी माहेर संस्था, माहेर संस्था म्हणजे काय, माहेरचं घर, आईचं घर, त्याला हिंदीमध्ये मेहर संस्था सुद्धा म्हटलं जातं. आणि ही जी संस्था आहे ती वडू येथे चालू केलेली आहे त्यांनी. आणि तिथे कुठल्याही भारतातल्या कुठल्याही व्यक्तीला, तुम्ही बेघर असाल किंवा तुमच्यावरती मानसिक काही तुम्हाला त्रास असेल किंवा तुम्हाला काही कुटुंबातून काही दडपण असेल, अशा सुद्धा व्यक्तींना त्या ठिकाणी सर्वस्वी म्हणजे पोलिसांचं सुद्धा प्रोटेक्शन दिलं जातं. त्यांना त्या ठिकाणी सगळी कामं शिकवली जातात स्वावलंबनाची. आणि त्यांनी जवळजवळ हजारो अनाथ मुलींची लग्न केली, अनाथ मुलांची लग्न केली. अशा चांगल्या चांगल्या ठिकाणी अनाथ मुलींची लग्न म्हणजे असे काही कुठल्याही गृहस्थाशी केलेली नाहीयेत की तो मुलगा चांगल्या ठिकाणी सर्व्हिसला आहे किंवा गव्हर्नमेंट सर्वंट आहे किंवा त्याला शेती आहे, असं त्याचे वेगवेगळे कागदपत्र तपासून एक भक्कम पाया आणि या अनाथ मुलींचा प्रपंच त्यांनी या ठिकाणी सुरू करून दिला. त्यामुळे त्यांना तर आपला मानाचाच मुजरा आहे. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये
त्यांनी फक्त एका ठिकाणी काम न सुरू करता आज सुद्धा त्यांना सरकारी कुठल्याही मदतीचा हात नाही, तरी सुद्धा ते रत्नागिरी येथे काम करतात, बुलढाणा येथे काम करतात, आपल्या पुण्यात काम करतात, आणखी 2 संस्था आहेत आणि इतरही 5-6 राज्यांमध्ये अशा एकूण मिळून 65 संस्थांमध्ये या लुसी कुरियन या स्वतः काम करतात. मग त्याच्यामध्ये ते फळझाडं लावणे असेल किंवा स्वच्छता मोहीम असेल, बऱ्याच पद्धतीची कामं या ठिकाणी केली जातात यांच्या माहेर संस्था या ग्रुपतर्फे. तर मित्रांनो, की जेवढे काही आपले अनाथ वगैरे कोणी असतील किंवा ज्यांना कोणी निराधार असतील किंवा ज्यांना कुठला घरचा मानसिक त्रास असेल, अशा लोकांना तुम्ही आपल्या पुण्याच्या जवळ एक संस्था आहे वडू येथे, म्हणजे भीमा कोरेगावचे तिथेच तुम्ही तिथे पाठवू शकता किंवा त्यांचा पत्ता पण तुम्हाला त्या ठिकाणी दिसेलच. तर तुम्ही त्यांना मदत करू शकता आणि ते तिथे जाऊन त्यांचं आयुष्य म्हणजे चांगल्या पद्धतीने जगू शकतात. तिथं माणसाचं संगोपनच केलं जात नाही, तर त्याचा जो सन्मान आहे तो सुद्धा चांगल्या पद्धतीने उभा केला जातो आणि त्याला एक चांगलं आयुष्य जगण्याचा मार्ग शिकवला जातो, त्याला स्वावलंबन शिकवलं जातं सगळ्या गोष्टीमध्ये. आणि एवढी मोठी जबरदस्त टीम आहे त्यांची, म्हणजे आंतरराष्ट्रीय पुरस्कार नाही, राष्ट्रीय पुरस्कार नाही, तर सगळ्या गोष्टीतून त्यांना आज या ठिकाणी त्यांचे जे डोनर आहेत, त्यांचे जे पूर्वीचे डोनर आहेत, त्यांना आजपर्यंत मदत करतात. आपणही जर 2 पैशाची मदत करता आली तर करा, कारण लुसी कुरियन यांनी कुठल्याही सरकारची आणखीपर्यंत त्यांना मदत मिळाली नाही. म्हणून या ताईंना आपल्याला 2 हात मदतीचे करायचे. कधीही तुम्ही गेलात शिरूर रोडने तर त्या ठिकाणी नक्की आश्रमाला भेट द्या आणि हजारो लाखो करोडो रुपये घालून कुठले वाढदिवस की कुठली लग्न साजरे करत असताल तर तिथं जाऊन त्या लोकांशी, आणि पुरुषांचे सुद्धा, रत्नागिरीमध्ये पुरुषांचे सुद्धा पुनर्वसन केंद्र त्यांनी त्या ठिकाणी, कारण फक्त महिलाच ह्या निराधार होत नाही तर बरेच पुरुष हे रस्त्यावर निराधार या पद्धतीने आढळतात. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी रत्नागिरीला पुरुष निराधार आहेत म्हणून तिथे सुद्धा त्यांनी एक संस्था कार्यरत केलेली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याला तर माझा लाख लाख कोटी प्रणाम आहे. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंटमध्ये लिहा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.